देश का अंतरिम बजट अर्थसंकल्पीय सदन में वित्त मंत्री निर्मला सीतारमण द्वारा पेश किया गया, जिसका विवरण केंद्रीय मंत्रियों द्वारा उनके संबंधित क्षेत्रों में दिया जा रहा है। उसी श्रृंखला में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा नागपुर में बजट के विषय में जानकारी दी गई। आयोजित पत्रकार परिषद में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने नागपुर और विदर्भ प्रांतों को हुई उपलब्धियों की जानकारी दी, जहाँ उन्होंने बताया कि इस अर्थसंकल्प में 12.30 लाख करोड़ का कैपिटल एक्सपेंडिचर पेश किया गया, जो देश के युवा, क्रीड़ा, पर्यटन एवं निवेश के क्षेत्र में महत्वपूर्ण है। इस पिटारे से नागपुर एवं विदर्भ को काफी महत्वपूर्ण योजनाएं मिली है, जहां मेट्रो के तृतीय फेज का उल्लेख करते हुए उन्होंने कहा कि मेट्रो के विकास के साथ नागपुर अधिक विकसित होगा। साथ ही गडकरी ने जलमार्ग आवागमन के विकास के विषय में भी उन्होंने बताया कि उन्होंने शी प्लेन का उल्लेख किया है। आज से अपनी नई पारी की शुरुआत करेगी। नीताताई के साथ मंच पर उपस्थित उप महापौर लीलाताई, सत्ता पक्ष नेता नरेंद्र बोरकर जी, विधायक कृष्णा भाऊ, मोहन मते जी, पूर्व विधायक अनिल जी, पूर्व विधायक माने जी, पूर्व विधायक विकास कुंभारे जी, मंचस्थ सभी ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारीगण, यहाँ उपस्थित सभी भाइयों मां बैठ रही है और तीसरे पद पर भी महिला की नियुक्ति होने वाली है। आपने ध्यान दिया होगा कि आज मंच पर भी महानगर पालिका की जो दोनों वरिष्ठ अधिकारी बैठे थे वो दोनों भी महिला ही थी, और इस कारण से एक वो संयोग भी यहां बनकर के सामने आया कि आज कमिश्नर बाहर होने के कारण पद पर बैठने वाली दोनों अधिकारी भी महिलाएं ही थी। मैं नीताताई के बारे में इतने कहना चाहता हूं कि महानगर पालिका में नीताताई ने 3 टर्म हमारे साथ मिलकर के काम किया है। उनके काम करने की पद्धति, काम करने की प्रणाली, उनसे मैं अच्छी तरीके से वाकिफ हूं। मुझे याद है वो जिस परिसर से चुनाव जीतती थी उस परिसर में सुबह से वो चिट्ठियां बांटने का काम करती थी और रात को 12 बजे तक चिट्ठियां बांटा करती थी। आप सोचते होगे कि चिट्ठी बांटना तो पोस्टमैन का काम है, नगर सेवक चिट्ठियां क्यों बांटता था? तो इसका कारण केवल इतना था कि वह जिस क्षेत्र से नगर सेविका थी वहां गलती से कभी तो भी नल में पानी आ जाता था, सारा का सारा पानी टैंकर से ही भेजना पड़ता था, और टैंकर भी किसी के मोहल्ले में 1 हफ्ते में, किसी के मोहल्ले में 2 दिन के बाद इस स्थिति में भेजना पड़ता था। उस विपरीत स्थिति में काम करते हुए जनता के बीच में अपनी पैठ बनाना, और जनता के बीच में पैठ बनाने के बाद सुविधा न होने के बावजूद जनता ने उन पर विश्वास करके लगातार निर्वाचित करना, यह उनकी कार्यप्रणाली की एक विशेषता रही है। एक सर्वसमावेशक स्वभाव की, सबको साथ में लेकर के चलने वाली एक नगर सेविका के रूप में नीताताई की मान्यता रही है। महाराष्ट्र के महिला आयोग की नीताताई अध्यक्ष रही है, सदस्य रही है। महानगर पालिका में स्थायी समिति में नीताताई रही है, अर्थात महानगर पालिका की कार्यप्रणाली, प्रशासन की कार्यपद्धति, इस पर उनकी अच्छी तरह से पकड़ है। इसलिए भारतीय जनता पार्टी के शीर्ष नेतृत्व में नीताताई ठाकरे को महापौर के रूप में चयन किया और नीताताई आज अपना पद ग्रहण कर रही है। लीलाताई दूसरी बार नगर सेविका है। लीलाताई उन बहनों में से है जिन बहनों ने सबसे ज्यादा वोट लेकर के चुनाव को जीता है। नागपुर शहर में तीसरे नंबर की विजय लीलाताई को मिली है। 14,000 से ज्यादा की लीड लेकर के लीलाताई जीती है। कुछ प्रभागों में तो 14,000 वोट लेके 2 नगर सेवक जीत गए, लेकिन यहाँ लीड 14,000 की रही है। इतना ही नहीं, जिस परिवार ने नागपुर महानगर पालिका में स्वच्छता कर्मी के रूप में काम किया हो, उस परिवार की एक बहू आज उप महापौर के रूप में पदारूढ़ होकर के समाज का सम्मान बढ़ा रही है और अच्छे तरीके से कार्यप्रणाली को संपादित करने का कार्य करेगी, ऐसा मुझे विश्वास है। नागपुर को लेकर के जो सपना देखा है, उस सपनों को साकार करने के लिए सभी महापौरों ने अपने अपने कार्यकाल में अलग अलग तरीके से काम किया। नीताताई भी उसी दृष्टि से, उसी श्रृंखला को कायम रखते हुए इस नागपुर शहर के उत्कृष्ट विकास की दृष्टि से, नागपुर शहर देश का सबसे अग्रगण्य शहर बने इस दृष्टि से, नागपुर शहर देश का सबसे अच्छा जल वितरण व्यवस्था का शहर बने इस दृष्टि से, नागपुर शहर देश के सबसे सुंदर परिवहन की व्यवस्था का शहर बने इस दृष्टि से, नागपुर शहर देश में सीवरेज,
सिस्टम को लेकर के सबसे आधुनिक शहर बने, इस दृष्टि से नागपुर शहर पर्यावरण की दृष्टि से सर्वश्रेष्ठ शहर बने, इस दृष्टि से नीताताई प्रयास करेगी, ऐसा मुझे विश्वास है। नीताताई एक बहन के रूप में, एक मातृशक्ति के रूप में सत्ता पर बैठ रही है। एक बहन जिन बारीकियों से समस्या के अध्ययन करती है, उतनी बारीकी से शायद पुरुष वर्ग नहीं कर पाता। कारण परिवार का संचालन करते समय जिन बारीकियों पर ध्यान देना पड़ता है, आप देखेंगे किसी कर्मचारी को अगर वो प्राइवेट सेक्टर में नौकरी करता है, उसकी पगार अगर 10,000 माननीय पक्षाने दिली आहे, माननीय गडकरी साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय बावनकुळे साहेब यांचे विजन जे नागपूरचा विकास आहे ते घेऊन मला चालायचे आहे आणि महापौर उपमहापौर सोबत हे काम करण्यापर्यंत आपण पूर्ण करू। आणि जे जे आपले गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब आणि पालकमंत्री साहेब यांनी जे जे नागपूरचे विजन तयार केले आहे त्यांना आपण खालपर्यंत कसं उतरायचं हे सुद्धा काम करायचं। आपल्यासोबत महानगरपालिकेमध्ये 102 नगरसेवक आहेत आणि विपक्षामध्ये आपण एकूण नागपुरात बनवलेले 151 नगरसेवक आहेत। ते विरोधी असो पक्षाचे असो, एकांना सत्ता पक्षाचे काम असते की एकत्र घेऊन चालणं आणि एकत्र घेऊन चालणं असल्यामुळे सर्व नगरसेवक, काही नगरसेवक माझ्यासोबत सिनियर आहेत, काही नवीन नगरसेवक आहेत। आपण काही दिवसानंतर आपण सध्या सांगतो चांगली गोष्ट की नागपूर महानगरपालिकेत सत्ता असो की नसो काम कसं करायचं। स्थायी समितीमध्ये जेव्हा मी अध्यक्ष होतो, स्थायी समिती हे 3-3 मिनिटं चालायची, 2-2 मिनिटं चालायची, पण मी स्थायी समिती 2 मिनिटं संपवायची। महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी हे एकत्र येऊन मी काम केलं आणि त्याचा अनुभव मला ह्या 4 वर्षात, मागच्या 4 वर्षात भेटला। जेव्हा सत्ता होती, जर आपण एकत्र अधिकारी कर्मचाऱ्याला सोबत घेऊन काम केलं तर आपण बळकटीने प्रभागात काम करू शकतो। आपण जर म्हटलं की मी घरी बसून काम करतो, मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो। मी जेव्हा नगरसेवक नव्हतो, कार्यकर्ता म्हणून काम करत होतो मुंबईमध्ये आमदार। आता मी कधी कधी विचारतो की साहेब म्हणल्यानंतर माणसाची छाती मोठी तर होते, पण असं वाटतं का मी हव्यात तर नाही उडलो। काही लोक हव्यात उडते साहेब म्हणल्यानंतर। मी म्हणून कधी कोणी साहेब म्हणलं तुम्हाला असं वाटतं की शिवा गेल्या, तर मी म्हणून कधी मी म्हणतो लोकांना का साहेब म्हणून बाल्या म्हण, लहान म्हण, बाल्या बोरकर म्हण, पण साहेब नको म्हणून, जेणेकरून आपली जी प्रतिमा आहे लोकांपर्यंत विलीन झाली नाही पाहिजे। आपल्या विनंती करतो की आता नगर महापौर म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारताना एका मोठ्या जबाबदारीची जाणीव मला होते आहे। या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी, माझ्या पाठीशी सहकार्य ठेवण्यासाठी मंचासीन माननीय आपले मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय दोन्ही आमदार, माझे दोन्ही मोठे भाऊ माननीय कृष्णाभाऊ खोपडे, माननीय मोहनभाऊ मते, माननीय दयाशंकरजी तिवारी आपले अध्यक्ष, आणि ज्यांनी म्हणून खरं सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय उपमहापौरजी लीलाताई आणि प्रशासनामध्ये ज्यांच्यासोबत काम करायचं आहे त्या मॅडम, पंत मॅडम, वैष्णव मॅडम, समोर उपस्थित नागपूर शहरातील ज्यांच्यामुळे या ठिकाणी उभं राहता येत आहे असे सर्व, प्रथम भारतीय जनता शहरामध्ये ज्यांनी 102 या संख्येमध्ये भारतीय जनता पक्षाचं निर्वाचन मिळवलं ते सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पूर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व सन्माननीय पदाधिकारी, या सर्वांचं मी अतिशय मनापासून आभार मानते, अतिशय जबाबदारीने आभार मानते। या ठिकाणी बोलत असताना महापौर म्हणून जी जाणीव मला आहे, जी जबाबदारी आहे ती पूर्ण करत असताना मी सर्वप्रथम या शहरातील जनतेचं मनापासून आभार मानते। मागील 20 वर्षांपासून एक 15 वर्ष असे झाले की महानगरपालिकेमध्ये कायम स्वरूपाने महानगरपालिकेमध्ये जनतेने
भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली आहे आणि निश्चितपणे सातत्याने इतके दिवस सत्ता देणं याचा अर्थच असा आहे की भारतीय जनता पक्ष हा सातत्याने शहराच्या विकासासाठी काम करत आहे. आणि त्याचं कारण खरं म्हणजे असं आहे की आमचे जे नेते आहे शीर्षस्थ माननीय गडकरी साहेब आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे, आपले महसूल मंत्री पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेब आहेत, सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आणि या शहराचा विकास आपण सगळे पाहतोय की अतिशय तीव्र गतीने विकास होत आहे. निश्चितपणे सगळ्यांनी जे सांगितलं ते भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती कशी आहे, त्याच्या नगरसेवकांनी कसं वागलं पाहिजे, महापौरांनी कसं वागलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं निश्चित जाणीव ठेवणार आहे, जबाबदारीची जाणीव ठेवणार आहे. आणि हे सगळं होत असताना विशेषत्वाने शीर्षस्थ नेत्यांचे, सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद जे पाठीशी आहे, त्यांनी जी निवड केली आहे, जी जबाबदारी टाकली, त्यांचे अतिशय मनापासून आभार मानते आहे. आणि शहराची जी अपेक्षा आहे, आता सर्व सन्माननीय नेत्यांच्या भाषणातूनही आपण ऐकलं आणि तुमच्याही मनात तेच आहे की महापौर म्हणून काम करत असताना देशाच्या पटलावर चांगलं नाव कसं कमावेल, हे शहर, या शहरातील जनतेसाठी होणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहे, ज्या मागे कृष्णाभाऊने उल्लेख केला की मागील 10 वर्षाच्या नंतर ह्या शहराचा कसा कायापालट झालाय आणि म्हणून हा कायापालट होत असताना जो प्रयत्न झाला त्याच्यामध्ये आणखी तीव्र गतीने विकास कसा होणार आहे, आणखी नागरिकांना काय काय हवं आहे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना भैयांनी सांगितलं की निश्चितपणे सगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते क्षेत्र पाणी पुरवठ्याचं असो, मलनिस्सारणाचं असो, मग ते क्षेत्र, आता अजय भैयांनी सांगितलं की अतिक्रमणांचा अनेक विषय निश्चितपणे येणार आहे, ते विषय आहे. आता पुढल्या काळात ते समोर पटलावर येतील आणि त्याच्यावर तोडगा काढण्याचं काम करायचं आहे. आणि निश्चित मला खात्री यासाठी आहे की माझं जे नेतृत्व आहे, माझे सगळे मंचासीन जे मार्गदर्शक आहे, हे सगळे या दृष्टीने चांगलं मार्गदर्शन करतील. मी आणि लीलाताई, आणि आता आपल्याला सर्वांना माहिती आहे शहरात की परत येणारी जी तिसरी एक महिला स्थायी समितीची चावी जिच्या हाती असणार आहे, ती देखील महिला असणार आहे. हा देखील एक वेगळा विषय आहे, ऐतिहासिक निर्णय आहे भारतीय जनता पक्षाचा की 3ही मोठ्या पदांवर महिलांच्या हाती सत्ता दिली गेली आहे. आणि याचा अर्थ असा आहे की महिलांच्या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवताना त्यांच्या मार्गदर्शनातून चांगलं काम करेल हा विश्वास त्यांनी ठेवला आहे. आणि शहराला देखील आणि या सर्व शहराला, आपल्या सर्व लोकांना देखील मी हा विश्वास देऊ इच्छिते की महिला म्हणून काम करत असताना जी अपेक्षा शहरांनी केली आणि मार्गदर्शकांनी आणि नेतृत्वांनी जी जबाबदारी दाखवली, जो विश्वास दाखवला, त्याला कुठेही कमी पडू देणार नाही. एकीकडे की कमी बजेटमध्ये कसं चालवायचं, घर कसं चालवायचं, तिला 10,000 मिळाले तरी पण ती बरं चालवते, व्यवस्थित चालवते, तिला अधिक मिळाले तरी ती चालवते. हे अगदी खरं आहे की अगदी कमी बजेटमध्ये सुद्धा महिला घर चालवतात, तसं ती शहरही चालवेल. पण माझी अत्यंत मनापासून विनंती आहे आणि मला विश्वास आहे, कृष्णाभाऊनी मोहनभाऊनी बोलताना सांगितलं की तुम्ही काम करणार आहे, कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. आणि मला माहिती आहे माझ्यानंतर आता जेव्हा बावनकुळे साहेब बोलणार आहेत तेव्हा ते देखील हेच सांगणार आहे की तुम्ही कमी बजेटमध्ये चालवता, पण हे या शहराचा विकास करताना कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही. माननीय फडणवीस साहेबांनी, गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे, कुठल्याही प्रकारची चिंता करू नका, जे हवे ते शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी जे हवे ते चांगले निर्णय घ्या आणि निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याच्यामुळे ते खरं असलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे कमी बजेट आपल्याला राहणार नाही या गोष्टीची खात्री आहे. मी एक वार पुन्हा आपणा सर्वांचे, मंचस्थ सर्वांचे आणि समोर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि या नागपूरच्या जनतेचे एक वेळा मनापासून खूप 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 धन्यवाद मानते. आणि एवढंच सांगणार आहे की हे